ग्लिंट ऑफ इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण टेन्सची सिरीज बघतोय आणि या टेन्सच्या सिरीजमध्ये आज आपण 7वा टेन्स बघणार आहे. तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स, ज्याला पूर्ण भूतकाळ असं म्हटलं जातं. सुरुवातीला आपण त्याचं स्ट्रक्चर बघू. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच या काळामध्ये कर्त्यानंतर हॅड हे टू हॅवचे रूप वापरले जाते आणि त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला तिसऱ्या रूपात लिहिले जाते आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतो. आता हा काळ ओळखायचा कसा ते आपण पाहू. नियम नंबर 1. पूर्ण भूतकाळात कर्ता कोणताही असो त्यानंतर हॅड हे टू हॅवचे रूप वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय हॅड कम, शी हॅड गॉन, वी हॅड एन्जॉयड, दे हॅड प्लेड, ही हॅड नोन, बॉयज हॅड कॉरल्ड, सचिन हॅड वोन. या सर्व वाक्यामध्ये कर्ते वेगळे आहेत तरीही त्यानंतर वापरलेले हॅड हे रूप बदललेले नाही. नियम नंबर 2. पूर्ण भूतकाळात हॅड नंतर क्रियापदाचे पूर्ण म्हणजेच तिसरे रूप वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय हॅड फॉरगॉटन, शी हॅड लेफ्ट, ही हॅड स्लेप्ट, यू हॅड मिस्ड, सचिन हॅड जम्प्ड, इट हॅड फिनिश्ड. या सर्व वाक्यांमध्ये हॅड नंतर वापरलेले क्रियापद हे तिसऱ्या रूपातील आहे. नियम नंबर 3. पूर्ण भूतकाळात नकारार्थी वाक्यामध्ये हॅड नंतर नकारार्थी शब्द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅड नॉट ॲक्सेप्टेड इट, शी हॅड नॉट रिसिव्ड अ मेल, दे हॅड नॉट कम येट, ही हॅड नॉट मेड इट. या सर्व वाक्यांमध्ये हॅड नंतर नकारार्थी शब्द वापरला गेलेला आहे. तर हा होता पूर्ण भूतकाळ, ज्यामध्ये आपण पूर्ण भूतकाळाचे स्ट्रक्चर आणि तो ओळखायचा कसा हे उदाहरणांच्या माध्यमातून बघितलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी लवकर मिळतील.